पुन्हा गुरुनुले तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, सध्या राज्यामध्ये आपल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची चर्चा सर्वत्र गाजत आहे आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यामध्ये 3000 रुपये जमा होत आहेत। पण काही महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा नसतील झाले, त्याने निश्चिंत राहा, काही दिवसानंतरच तुमच्या अकाउंटमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे नक्कीच जमा होतील। तुम्ही जर फॉर्म योग्यरित्या तुमचा यशस्वीरित्या सबमिट झाला असेल आणि जे पात्रता निकष तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पूर्ण केले असेल तर निश्चितच तुमच्या अकाउंटमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होतील। आता याच्यानंतर बघा, मुख्यमंत्र्यांनी एक नवीन योजना तुमच्यासाठी काढलेली आहे। त्या योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री योजना दूत। बरोबर आहे, ही मुख्यमंत्री योजना दूत नेमकी काय आहे, या मुख्यमंत्री योजना दूतचा फॉर्म कसा भरायचा, हे मुख्यमंत्री योजना दूत जे योजना आहे त्याला पात्रता निकष काय काय असणार आहे, म्हणजे पात्रता काय काय असणार आहे, या मुख्यमंत्री योजना दूत योजनेचा फॉर्म भरण्यासाठी महत्त्वाचं म्हणजे ही जे मुख्यमंत्री योजना दूत योजना आहे, तर या योजनेचा फॉर्म भरण्यासाठी आपल्याला कागदपत्रांची काय काय आवश्यकता असणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। तत्पूर्वी मित्रांनो, तुम्हाला काय करावे लागेल, आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि सबस्क्राइब केल्यानंतर बेल आयकॉनला नक्की प्रेस करा, जेणेकरून महाराष्ट्रातील नवनवीन योजनांची माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोहोचेल। तर चला तर मग व्हिडिओला सुरू करूया। तर बघा मित्र आणि मैत्रिणींनो, आपण आलेला होता मोबाईलच्या स्क्रीनवरती। तर बघा, मुख्यमंत्री योजना दूतसाठी असा करा अर्ज, ऑनलाईन अर्ज। बघा, म्हणजे जे मुख्यमंत्री योजना दूत जी योजना आहे त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने करायचा त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर बघा, महाराष्ट्र राज्यात सरकारी योजनांचा प्रचार करणे आणि महाराष्ट्रातील जास्तीत जास्त नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ घेता यावा यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने मुख्यमंत्री योजना दूत या पदासाठी 50,000 रिक्त जागांसाठी भरती आयोजित केली असून मुख्यमंत्री योजना दूतसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे। येथे आपण मुख्यमंत्री योजना दूतसाठी अर्ज कसा करायचा ते जाणून घेऊया। म्हणजे बघा, तुम्हाला सांगतो आता, महाराष्ट्र राज्यात सरकारी योजनांचा प्रचार करणे म्हणजे जे महाराष्ट्र राज्यातील सरकारी योजना आहेत त्यांचा प्रचार करणे आणि बघा, महाराष्ट्रातील जास्तीत जास्त नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ घेता यावा म्हणजे जे महाराष्ट्रातील रहिवासी नागरिक आहेत त्यांना शासकीय योजनांचा लाभ घेता यावा यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने मुख्यमंत्री योजना दूत ही योजना काढली आहे। बघा, या योजनेचे एकूण रिक्त पद आहेत 50,000 एकूण रिक्त पद आहेत। तर बघा, या 50,000 रिक्त पदांसाठी जे आहे ते भरती आयोजित केली आहे। मुख्यमंत्री योजना दूत या योजनेसाठी 50,000 रिक्त पदांसाठी भरती आयोजित केली आहे। तर बघा, भरती आयोजित केली असून मुख्यमंत्री योजना दूतसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे। म्हणजे या योजनेसाठी जे ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया आहे ते सुरू झाले आहे। तर बघा, येथे आपण मुख्यमंत्री योजना दूतसाठी अर्ज कसा करायचा ते आपण जाणून घेऊया। म्हणजे जे मुख्यमंत्री योजना दूत योजना आहे त्या योजनेचे अर्ज कसे करायचे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। त्याच्यानंतर मित्रांनो बघा, हे 4 पॉईंट आहेत, हे 4 पॉईंटची माहिती तुम्हाला सांगणार आहे। बघा, मुख्यमंत्री योजना दूत म्हणजे ही योजना नेमकी काय आहे, त्याच्यानंतर मुख्यमंत्री योजना दूत निवडीसाठी पात्रतेचे निकष काय असणार आहेत, म्हणजे या योजनेसाठी तुम्ही जेव्हा फॉर्म भराल त्यासाठी तुम्हाला पात्रतेचे निकष काय असणार आहेत ते आपण जाणून घेणार आहोत। त्याच्यानंतर पॉईंट आहे मुख्यमंत्री योजना दूत भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे। म्हणजे मित्रांनो, हे जे मुख्यमंत्री योजना दूत भरतीसाठी जे आहे ते कागदपत्रांची आवश्यकता काय काय असणार आहे ते आपण जाणून घेणार आहोत। त्याच्यानंतर येथे मुख्यमंत्री योजना दूतसाठी अर्ज कुठे करायचा, म्हणजे हे मुख्यमंत्री योजना दूत जे योजना आहे त्या योजनेचा आपण अर्ज कुठे करायचा हे आपण 4 पॉईंट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। मित्रांनो, अंतर्गत राज्यात एकूण 50,000 योजना दूतांची भरती करण्यात येणार आहे। म्हणजे जे मुख्यमंत्री योजना दूत जे योजना आहे त्या योजनेअंतर्गत राज्यामध्ये 50,000 योजना दूतांची भरती करण्यात येणार आहे। म्हणजे बघा, योजना दूतचे काम राज्य सरकारने सुरू केलेल्या योजनांचा प्रचार आणि प्रसार करणे असेल। यामुळे महाराष्ट्रातील युवकांना रोजगार उपलब्ध होणार आहे। म्हणजे बघा, ही जी योजना आहे या योजना दूतचे काम म्हणजे जे राज्य सरकारच्या ज्या योजना असतील त्या महाराष्ट्रातील नागरिकांपर्यंत पोहोचवणे, त्या योजनांचा प्रचार आणि प्रसार करणे हे या योजना दूतचे काम असणार आहे। त्यामुळे काय होईल, यामुळे
महाराष्ट्रातील युवकांना रोजगार उपलब्ध होणार आहे। आणि बघा, मुख्यमंत्री योजना दूत भरतीसाठी पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात। म्हणजे जे मुख्यमंत्री योजना दूत जे योजना आहे त्यासाठी जे पात्र जे उमेदवार आहेत ते ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात। त्याच्यानंतर ते योजना दूत भरतीसाठी महाराष्ट्र राज्य सरकार 300 कोटी रुपये खर्च करणार आहे। म्हणजे जे मुख्यमंत्री योजना दूत आहे या योजनेसाठी, या योजनेच्या भरती प्रक्रियेसाठी महाराष्ट्र राज्य सरकार एकूण 300 कोटी रुपये खर्च करणार आहे। त्याच्यानंतर बघा, आणि या भरती अंतर्गत राज्य सरकारकडून राज्यातील बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील। म्हणजे ही जी योजना आहे मुख्यमंत्री योजना दूत, या योजनेअंतर्गत जे महाराष्ट्र राज्यामधील जे बेरोजगार तरुण आहेत त्यांना या योजनेच्या माध्यमातून रोजगाराच्या सहजपणे संधी उपलब्ध करून दिल्या जातील। त्याच्यानंतर बघा, महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि मुख्यमंत्री जन कल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रम राबविला जाणार आहे। हा एक पॉईंट आहे। त्याच्यानंतर बघा, पॉईंट नंबर 2, ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी 1 व शहरी भागात 5000 लोकसंख्येसाठी 1 योजना दूत, याप्रमाणे एकूण 50,000 योजना दूतांची निवड करण्यात येईल। म्हणजे बघा, जे ग्रामीण भागात आहेत त्या ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी 1 व जे शहरी भागात 5000 लोकसंख्येसाठी 1 योजना दूत, याप्रमाणे एकूण 50,000 योजना दूतांची निवड करण्यात येईल। त्याच्यानंतर बघा मित्रांनो, पॉईंट नंबर 3 आहे, मुख्यमंत्री योजना दूतास प्रत्येकी 10,000 प्रति महिना एवढे मानधन देण्यात येईल। प्रवास खर्च सर्व भत्ते समाविष्ट, म्हणजे 10,000 रुपये महिन्याला मानधन देण्यात येईल व त्याच्यामध्ये प्रवास खर्च सर्व भत्ते समाविष्ट असणार आहेत। त्याच्यानंतर बघा, पॉईंट नंबर आहे 4, निवड झालेल्या मुख्यमंत्री योजना दूतासोबत 6 महिन्यांचा करार केला जाईल। म्हणजे जो निवड करतील योजना दूत, मुख्यमंत्री योजना दूत सोबत जो करार आहे तो 6 महिन्यांचा केला जाणार आहे। त्याच्यानंतर बघा, मुख्यमंत्री योजना दूत निवडीसाठी पात्रतेचे निकष बघा, पॉईंट नंबर 1, म्हणजे हे पात्रता काय काय असणार आहे या योजनेसाठी बघा। पॉईंट नंबर 1 आहे, वयोमर्यादा 18 ते 35 वर्ष। म्हणजे बघा, 18 ते 35 वर्षाच्या अंदर ज्यांची वय आहे ते या योजनेसाठी फॉर्म भरू शकतात। त्याच्यानंतर येते पॉईंट नंबर 2, शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे। त्याच्यानंतर बघा, 3, संगणक ज्ञान आवश्यक बघा। त्याच्यानंतर पॉईंट 4 येते, उमेदवाराकडे मोबाईल असणे आवश्यक आहे, मोबाईल असणे आवश्यक आहे तुमच्याकडे। त्याच्यानंतर पॉईंट नंबर 5 आहे, उमेदवार महाराष्ट्राचा आदिवासी असणे आवश्यक आहे। म्हणजे जो उमेदवार मुख्यमंत्री योजना दूत या योजनेसाठी अर्ज करत आहे तो उमेदवार महाराष्ट्राचा आदिवासी असणे आवश्यक आहे। त्याच्यानंतर येते, उमेदवारांचे आधार कार्ड असावे व त्याच्या नावाचे बँक खाते आधार लिंक असावे। म्हणजे उमेदवार जो अर्ज करताय त्याचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे आणि त्याच्या नावाचे बँक खाते असून त्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहे। त्याच्यानंतर बघा, कागदपत्रे काय काय असणार आहेत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आता जाणून घेणार आहोत। बघा, मुख्यमंत्री योजना दूत भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे बघा, पॉईंट नंबर 1 आहे, विहित नमुन्यातील मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज। जो ऑनलाईन अर्ज तुम्ही मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रमासाठी केलेला आहे तो ऑनलाईन अर्ज पाहिजे। त्याच्यानंतर येते पॉईंट नंबर 2, आधार कार्ड, तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे। त्याच्यानंतर पॉईंट नंबर 3 येते, पदवी उत्तीर्ण असल्याबाबतची पुराव्यादाखल कागदपत्रे आणि प्रमाणपत्र इत्यादी। त्याच्यानंतर पॉईंट नंबर 4 येते, अधिवासाचा दाखला, अधिवासाचा दाखला पाहिजे तुमच्याकडे। त्याच्यानंतर पॉईंट नंबर 5 येते, बँक खात्याची तपशील। त्याच्यानंतर पॉईंट नंबर 6 येते, पासपोर्ट साईज फोटो पाहिजे, पासपोर्ट साईज फोटो पाहिजे तुमच्याकडे। त्याच्यानंतर जो 7वा पॉईंट आहे तो आहे हमीपत्र, ऑनलाईन अर्जासोबतच्या नमुन्यातील जो हमीपत्र आहे पॉईंट नंबर 7 तो येते। त्याच्यानंतर बघा, मुख्यमंत्री योजना दूतसाठी अर्ज कुठे करायचा बघा, मुख्यमंत्री योजना दूतसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी कौशल्य रोजगार उद्योजकता व नवीनता विभागाचे जे वेबसाईट तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल त्यावर तुम्ही नोंदणी करावी आणि अर्ज करायचा। तर बघा मित्रांनो, आतापर्यंत जे तुम्हाला मी माहिती सांगितली की मुख्यमंत्री योजना दूत जे योजना आहे नेमकी काय आहे, या योजनेसाठी पात्रता निकष काय काय असणार आहे, या योजनेचा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला काय काय कागदपत्रांची आवश्यकता लागणार आहे आणि इतरही माहिती तुम्हाला मी मोबाईलच्या स्क्रीनवरती सांगितली आहे। तर बघा, तुम्ही या योजनेचा फॉर्म नक्की भरा
आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशा पद्धतीची आपल्या महाराष्ट्रातील नवनवीन योजनांची माहिती सर्वात पहिले मिळवण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। आणि मित्रांनो बघा, तुम्हाला जर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे तुम्ही फॉर्म भरले असाल पण तुम्हाला अजूनपर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे एकही रुपये मिळाले नसतील तर आम्हाला या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा, जेणेकरून तुमच्या समस्येचे आम्ही समाधान करू शकू। आणि तुम्हाला जर इतर प्रश्न असतील कोणत्या योजनेसंदर्भातील ते सुद्धा प्रश्न आम्हाला या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा, जेणेकरून तुमच्या प्रश्नांचे आम्ही सविस्तर समाधान करू शकू। तत्पूर्वी मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर महाराष्ट्रातील नवनवीन योजनांची माहिती मिळवण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। तोपर्यंत सुखी राहा, आनंदी राहा, धन्यवाद। नवनवीन योजनांची माहिती मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा MG मराठी इन्फॉर्मेशन।